नमस्कार मित्रांनो. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की मंजिरी ही अनन्याजवळ रडत असते. कारण काल अथर्वने अनन्याला सांगितलेलं असतं की वेदासाठी जेवण आणि सगळं ते तूच बनवायचं. तेव्हा मंजिरी अनन्याजवळ रडत विचारते, अनन्या, मी एवढी वाईट आहे का गं? तुलाही असं वाटतं का की मी वेदाच्या जेवणात काहीतरी टाकून देईन? तेव्हा अनन्या तिला समजवत बोलते, आई तू काळजी करू नको. हे बघ, दादा असा नाही आहे, तुलाही चांगलं माहिती आहे. त्या मीरा वहिनीमुळे तो असं वागायला लागलाय. मी तुझ्यासाठी दादाने सांगितले तसंच करेन. वेदासाठी जेवण वगैरे मीच बनवेन. मंजिरी पुन्हा बोलायला जाते, पण अन्य तिला समजवत म्हणते, आई तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढं तिथे दामोदर येतो आणि बोलतो, वहिनी. मंजिरी विचारते, काय आहे? तेव्हा दामोदर बोलतो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा मंजिरी बोलते की बोला. तेव्हा दामोदर बोलतो की मला एकटीशीच बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी अनन्याला म्हणते, अनन्या आपण नंतर बोलूयात. अनन्या लगेच तिथून निघून जाते आणि दामोदर खोलीमध्ये येतो. इकडे दुसरीकडे वेदाने तिच्या ड्रॉइंग बुकवर चित्र काढून ठेवलेलं असतं. ती मीरा आणि अथर्वचे फोटो मधोमध कापून मीरा आणि अथर्वला वेगळे करत असते. मीरा हॉलमध्ये येते आणि हे सगळं बघते. तेव्हा ड्रॉइंग बुकवर लिहिलं असतं की माय फादर स्किल्स माय मदर. तेव्हा मीरा हे सगळं बघते आणि स्वतःशी बोलते की वेदाच्या बाबांनी हे बघायला नको. तेव्हा मीरा ती ड्रॉइंग बुक उचलून हा सगळा प्रकार बघत असते. मीरा ड्रॉइंग बुक उचलते तेवढ्यात वेदा लगेच तिच्या हातातून हिसकावून घेते आणि बोलते, तू तू का घेतलीस माझी ड्रॉइंग बुक आणि तू माझ्या वस्तूंना का हात लावलास? मीरा बोलते, वेदा अगं ऐक ना, मी आई आहे ना तुझी. तेव्हा वेदा तिचा हात झटकते आणि बोलते, नाही तू आई नाही आहेस माझी, तू कोणीच नाही आहे माझी. माझी आई फक्त अंबिका आई आहे आणि तुझ्यामुळेच बाबांनी अंबिका आईला मारलं ना. मीरा समजावायचा प्रयत्न करते, वेदा बाळा असं नको ना बोलू. पण वेदा रागाने बोलते, नाही तू जा इथून, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. मीरा तिथेच रडत उभी राहते. ती वेदा तिच्याकडे रागाने बघते आणि बोलते की मीच जाते, असं म्हणून तिथून निघून जाते. मीरा रडत स्वतःशीच बोलते, वेदा मला माहिती आहे बाळा, तू अशी नाही आहेस. तुझ्यावर मंजिरीची काळी जादू आहे. पण मी जसं तुला आधी प्रेमाने जिंकलं होतं तसंच मी आणि तुझे बाबा तुला पुन्हा प्रेमाने जिंकू. इकडे दामोदर बोलतो, वहिनी वहिनी माया आणि बायकोला मोठं करायचं आहे. तेव्हा मंजिरी चकित होऊन विचारते, काय? तेव्हा दामोदर बोलतो, नाही दाखवतोच तुम्हाला. तेव्हा असं म्हणून दामोदर हळूच आपल्या हातात असलेल्या माया आणि नर्मदेला मंजिरीला दाखवतो. ते बघून मंजिरी शॉकच होते. दामोदर हळूच त्या दोघींना बेडवर खाली ठेवतो. मंजिरीला हे बघून कळतच नसतं की नक्की हे काय आहे. दामोदर बोलतो, यांना मोठं करायचं आहे. मंजिरी विचारते, पण हे कोणी केलं आहे? दामोदर बोलतो, मला नाही माहीत. मंजिरी बोलते, तुम्हीच घेऊन आलात ना? तेव्हा दामोदर बोलतो, हो पण मला नाही माहीत. तेव्हा माया आणि नर्मदा मंजिरीला जोरात आवाज देत असतात. त्या खूप छोट्या असतात आणि मंजिरी त्यांच्यापुढे खूप मोठी दिसते. त्या ओरडून बोलतात, मॅडम मॅडम ऐका ना, मॅडम आम्हाला मोठं करा ना प्लीज, आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. नर्मदाही बोलते, मंजिरी मी तुझ्या पाया पडते, प्लीज प्लीज ना, मोठं कर ना आम्हाला. मंजिरी विचारते, पण हे झालं कसं? तेव्हा माया सांगते, मी सांगते. आम्ही ना मीराबरोबर एका मंदिरापाशी गेलो होतो. मीरा मंदिरात गेली, पण आम्ही जायला लागलो आणि पायरी चढणार तर आम्ही अचानक छोटे झालो, श्रिंक झालो, म्हणजे आम्हाला कळलंच नाही. मंजिरी बोलते, काय बोलतायत तुम्ही? काही कळत नाही आहे. मंदिर कुठलं मंदिर आणि कशाला गेले ते होती मीरा? तेव्हा नर्मदा बोलते, मी सांगते. आणि नर्मदा सगळी स्टोरी सांगते. मायाला ना अडगळीच्या खोलीत एक नकाशा सापडला आणि ती त्या नकाशाचा पाठलाग करत, नकाशा बघून आम्ही मीराचा पाठलाग करत एका मंदिराच्या तिथे गेलो. त्या मंदिराच्या तिथे मीरा चढून मंदिरात गेली, पण आम्ही पायऱ्यांच्या तिथेच छोटे होऊन गेलो. मंजिरी प्लीज प्लीज. त्या दोघी गयावया करत असतात की आम्हाला मोठं कर, मी परत तुझ्याशी कधीच असं वागणार नाही. तेव्हा मंजिरीच्या डोक्यात विचार येतो आणि ती मनात बोलते, ह्या मीरा आणि अंबिकाच्या डोक्यात नक्की काय चाललं आहे ना, हे बघायलाच पाहिजे. मंजिरी उठून जायला लागते. तेवढ्यात दामोदर बोलतो, वहिनी प्लीज थांबा ना, पहिले यांना मोठं करा, मग तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा. मंजिरी थांबते आणि तिकडे तोंड करूनच आपल्या कालमुख मणीसोबत काहीतरी मंत्र पुटपुटते. लगेच नर्मदा आणि माया पुन्हा मोठ्या होतात. त्या दोघी खूप खुश होतात, एकमेकींना मिठी मारतात आणि मंजिरीला थँक्यू बोलत असतात. मंजिरी तिथून तावातावात निघून जाते. मंजिरी गेल्यावर माया बेडवरून खाली उतरते आणि तिच्या डोक्यात काहीतरी डाऊट येतो. नर्मदा बोलत असते तेव्हा माया म्हणते, मी सांगितलं होतं ना मंजिरी मॅडम काही ना काहीतरी करतील आणि आपल्याला त्यातून वाचवतील. नर्मदा बोलते, हो, मंजिरीचे उपकार आता विसरायचे नाहीत. तेवढं दामोदर बोलतो, आणि मी केलं ते मीच तुम्हाला इथे घेऊन आलो ना, तुम्ही येऊ शकले असता का?
नर्मदा बोलते, अच्छा तुम्ही घेऊन आलेत ना, तुमचे उपकार मानू, चला 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 दाखवतेस तुम्हाला. दामोदर बोलतो, बायको तू छोटी होतीस ना ते बरंच होतं. तेव्हा दामोदर बोलतो, उतर उतर मंजेरीच्या बेडवरून खाली उतर, नाहीतर मंजेरी परत मला बेडूक आणि तुला छोटं बनवून टाकेल. नर्मदा बोलते, हो हो. तेव्हा माया त्यांना थांबवत बोलते, अरे तुम्ही गप्प बसा रे, या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला कळत नाही आहे का, घरात काहीतरी चालू आहे, काहीतरी होतं आहे म्हणून. इकडे अथर्व आणि मीरा वेदाला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. अथर्व आणि मीरा मस्त बाहेर टेंट हाऊस बनवतात. ते टेंट हाऊस आणून त्यात टेडी बिअर वगैरे ठेवून खूप छान सजवतात. तेवढ्यात वेदा येताना दिसते. तेव्हा अथर्व आणि मीरा बोलतात, वेदा आली, आणि ते दोघं गुपचूप बाजूला जाऊन बघत राहतात. वेदा बाहेर येते आणि ते सजवलेलं टेंट हाऊस बघते. वेदाला ते बघून खूप छान वाटतं. ती खुश होऊन टेंट हाऊसकडे जाते आणि मनात बोलते की मी बाबाला सांगितलं होतं, असंच आणायला सांगितलं होतं. तेव्हा वेदाला अथर्व आणि मीराने आधी बनवलेलं टेंट हाऊस आठवतं. ते आठवून वेदा खूप खुश होते आणि टेंट हाऊसकडे खूप आपुलकीने बघत असते. हे बघून अथर्व आणि मीराही खुश होतात की वेदा टेंट बघून खुश झाली आहे. अथर्व बोलतो, आपली आयडिया वर्क करते. पण तेवढ्यात मंजिरीने तिच्या स्वप्नात पाठवलेली अंबिका तिला आठवते. अंबिकाचे ते शब्द आठवतात की तुझ्या बाबाने मला त्या मीरासाठी मारलं. वेदाला हे सगळं आठवतं. ती लगेच चिडचिड करते आणि ज्या टेंट हाऊसला तिने हात लावलेला असतो ती झटकते आणि तिथून रागाने निघून जाते. हे बघून मीरा आणि अथर्वला पुन्हा वाईट वाटतं. आणि इकडे दुसरीकडे मंजिरी त्या दगडी देवीच्या मंदिरापाशी आलेली असते. मंजिरी त्या मंदिरात पुढे येते. पायऱ्या चढून ती मंदिराच्या आतमध्ये येते आणि ती सुद्धा ते स्टोन बघते. मंजिरी त्या मोठ्या स्टोनजवळ येते तेव्हा ती आपल्या कालमुखमणीसोबत काहीतरी मंत्र म्हणून त्या स्टोनवर हात ठेवते. स्टोनवर हात ठेवताच त्या स्टोनला तडे जातात आणि तिथून पुन्हा तो रुद्रकेतू बाहेर येतो. तेव्हा मंजिरी बोलते, रुद्रकेतू तू अजून जिवंत आहेस, असं म्हणून मंजिरी हसायला लागते. तेव्हा तो बोलतो, हो, कारण मी तुझीच वाट बघत होतो. मंजिरी म्हणते, खोटं बोलू नकोस, तू माझी नाही त्या 2 मुलींची वाट बघत होतास. तेव्हा रुद्रकेतू बोलतो, तुला जे समजायचं ते समज, पण मी तुझीच वाट बघत होतो, तुझ्या अंताची वाट बघतोय. आणि आता त्या दोघी मुली येणार, राधा आणि गौरी, मी त्यांना तुझ्या अंताचं रहस्य सांगणार. तेव्हा मंजिरी मनात बोलते, म्हणजे या दोघी इथे येऊन गेल्या आहेत, पण त्यांना हा रुद्रकेतू दिसला नाही वाटतं, आणि कसा दिसणार ना. तेव्हा रुद्रकेतू बोलतो, घाबरलीस ना मंजिरी. मंजिरी मनातच हसत बोलते, कसं दिसणार, याला तर मीच बाहेर काढलं आहे. तेव्हा रुद्रकेतू बोलतो, इतकं करूनही तुझा अंत निश्चित आहे. चांगलं केलंस तू, मला बाहेर काढलंस. आता त्या दोघी येतच असतील, त्या तुझा अंत करतील. तेव्हा मंजिरी हसायला लागते आणि बोलते, हीच तुझी नियती. तेव्हा मंजिरी हसून बोलते, नियती, माझ्यासाठी नियती म्हणजे माझी इच्छा. मागच्या जन्मात तुला शिळेत बंद केलं, ती चूक झाली माझी, पण हरकत नाही, आता या जन्मात मी ती चूक करणार नाही. तेव्हा रुद्रकेतू बोलतो, अगं तू मला तेव्हाही मारू शकली नाहीस आणि आजही मारू शकणार नाहीस, कारण माझा अंत हा मीच ठरवणार आहे. तेव्हा मंजिरी पटकन कालमुखमणी हातात घेते, काहीतरी मंत्र पुटपुटते आणि रुद्रकेतूवर तिच्या शक्तींचा वार करते. रुद्रकेतू तिच्या शक्तींपुढे पूर्ण डाऊन होतो आणि खाली पडतो. मंजिरी हसायला लागते. ती आजूबाजूला पडलेला एक मोठा दगड उचलते आणि जोरात रुद्रकेतूच्या छातीवर मारून फेकते. रुद्रकेतू तिथेच मरून जातो. तेव्हा मंजिरी बोलते, रुद्रकेतू, हा तुझा खरा अंत आहे आणि माझा अंत होण्याच्या रहस्याचाही अंत आहे. मी तरुण होणारच आणि आज तू माझ्या मृत्यूची शक्यता कायमची मिटवून टाकलीस. मंजिरी रुद्रकेतूला मारून तिथून निघून जाते. पण रुद्रकेतू अंबिका आणि मीराला आधीच सांगितलेलं असतं की तुम्ही अमावस्याच्या 1 दिवस आधी इथे या, तोपर्यंत मी माझ्या देहाचा त्याग केलेला असेल. इकडे मीरा हॉलमध्ये अंबिकाची वाट बघत असते. ती मनात बोलत असते, ताई अजून कशी आली नाही, काय करू, मी जाऊ का त्या मंदिरात, एव्हाना ताई बाबांना घेऊन येत असेल. मीरा खूप चिंतेत असते. तिला काहीच कळत नसतं. तेवढं तिथे अथर्व येतो. तो मीराकडे बघून विचारतो, कुणाची वाट बघतेस. मीरा बोलते, कुणाची नाही. तेव्हा अथर्व बोलतो, तुझा चेहरा का पडलाय असा. तेव्हा मीरा मनात बोलते, वेदाच्या बाबांना सगळं सांगून टाकते, ताईला शोधायला त्यांची मदत होईल. मीरा गोंधळलेली पाहून अथर्व बोलतो, मीरा. पण मीरा पुन्हा मनात बोलते, नाही ताई येईलच, मी वाट बघते आणि तिच्याबद्दल वेदाच्या बाबांना सांगितलेलं तिलाही आवडणार नाही. तेव्हा अथर्व मीराचा हात पकडतो आणि बोलतो, काय झालं, जरा सांगशील तरी. तेव्हा मीरा पटकन टॉपिक बदलते आणि बोलते, काही नाही हो, वेदाचाच विचार करत होते. म्हणजे आपण तिच्यासाठी एवढा टेंट आणला, तिला आवडलासुद्धा, पण अचानक काय झालं कळतच नाही आहे. अथर्व तिला समजवतो, ती लहान आहे गं, तिला आपण तिच्या कलेने घ्यायला हवं.
आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची तुझी आयडिया अगदी छान होती, असं म्हणून अथर्व मीराच्या गालाला हात लावतो. चल, जास्त विचार करू नकोस, चल, असं म्हणून तो मीराला घेऊन जातो. पण मीरासारखं वळून अंबिका येते का नाही तिची वाटच बघत असते. इकडे दुसरीकडे मंजिरी तिच्या खोलीत बोलत असते की नर्मदा आणि मायामुळे मला तिकडे जाऊन रुद्रकेतूला संपवता आलं. पण मीरा आणि अंबिका तिकडे जाऊन आल्या म्हणजे त्यांना सगळं कळत नसेल ना. पण मंजिरी आता घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण रुद्रकेतू तर संपला आणि त्याच्यासोबत तुझ्या अंताचं रहस्यही संपलं. असं म्हणून मंजिरीला या गोष्टीवर हसू येतं आणि ती मोठ्याने हसायला लागते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन एपिसोडच्या अपडेटसाठी आणि रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटला हे नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला आता फक्त 50 ते 60 सबस्क्रायबर्सच बाकी आहेत. तुम्ही हजारोच्या संख्येने व्हिडिओ बघता, इतके प्रेम देता, पण बऱ्याचदा सबस्क्राईब करायचं राहून जातं. तर प्लीज आठवणीने सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. असेच नवीन एपिसोडचे अपडेट्स वेळेवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही दाबा. धन्यवाद.